हॅलो फ्रेंड्स, वेलकम्स टू मयुरी खंडागळे चॅनल। तर फ्रेंड्स, मी हा नवीन व्हिडिओ यूट्यूबचा चॅनल चालू केलेला आहे। तर मी आज श्रावण महिना आहे तर मी बनवते आहे साबुदाणा खिचडी। तर बघा कशी होते। जर तुम्हाला आवडेल तर नक्कीच या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। तर त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे, मी हा 1 वाटी साबुदाणा रात्री भिजत टाकला होता। हा बघा कसा छान फुललेला आहे। त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे 1 बटाटा, 1 बारीक चिरलेली मिरची, 2 अशा बारीक मिरच्या करून घेतलेल्या आहेत आणि 1 वाटी शेंगदाणे। तर आता आपल्याला शेंगदाणे आणि मिरच्या ह्यांचं वाटण करून घ्यायचं आहे। तर आता आपण शेंगदाणे आणि मिरची ही कुटून घेतलेली आहे। तर आता आपण खिचडी बनवायला घेऊया। तर मी आता इथे कढईमध्ये 1 चमचा तेल तापायला ठेवलेलं आहे। तेल तापलं तर त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं टाकूया। जिरं व्यवस्थित फुलून देऊया। जिरं फुललं की त्याच्यामध्ये आपण टाकूया आता हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या। मिरच्या आपल्या तेलामध्ये मस्त फ्राय झाल्यात। तर आता आपण ह्याच्यामध्ये उकडलेल्या बटाट्याच्या फोडी टाकून घेऊयात आणि त्या तेलामध्ये थोड्याशा परतून घेऊयात। म्हणजे छान होतील, छान लागेल आपली खिचडी। तर आपली बटाटी छान आता परतून झाली आहे। तर त्याच्यामध्ये आपण जो भिजवलेला साबुदाणा आहे तो मी मोकळा करून घेतलेला आहे ऑलरेडी, तो ह्याच्यात टाकून घेऊया। आणि थोडा साबुदाणा आपण ह्याच्यामध्ये तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, म्हणजे खिचडी आपली मोकळी होईल। तर आता आपण साबुदाणा ह्याच्यामध्ये 2-3 मिनटं परतून घेतलं आहे। बघा साबुदाणा छान आता ट्रान्सपरंट दिसायला लागलेला आहे। तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे जो आपण शेंगदाण्याचा आणि मिरचीचा कूट करून घेतलेला आहे, तर तो टाकून घ्यायचा आहे। तर आता हे बघा मी शेंगदाणे टाकून घेतले आहे, तो आता आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। गॅस लो करते, त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ टाकूया। पुन्हा मिक्स करून घेऊया। आणि आता गॅस लो करून आपण आता ही साबुदाणा खिचडी 3 ते 4 मिनटं त्याला वाफ काढून घेऊया। तर आता आपण झाकण काढून बघूया। आता परतून घेऊया। बघा आपली खिचडी किती छान मऊ झालेली आहे। आता गॅस बंद करूया। आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी जर तुम्हाला माझी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरूच नका। थँक्यू।